देशामध्ये किंवा राज्यामध्ये लवकरच बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा धमकीचा मेल महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आलाय। भारत पाकिस्तान या दोन देशांमधल्या तणावाच्या दरम्यान हा धमकीचा मेल आलाय आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे। 2 दिवसांमध्ये मोठा बॉम्ब ब्लास्ट होणार असून राज्यामध्ये कुठेही दुर्लक्ष करू नका असा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आली। दरम्यान पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध अद्याप सुरू झालाय। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। सूरज, यामिनी, नक्कीच पुन्हा एकदा धमकीवजा मेल हा राज्य सरकारच्या महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आलेला आहे। राज्य किंवा देशात कुठल्याही क्षणी अचानकपणे हा बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचं या मेलमध्ये म्हटलेलं आहे। तो केव्हा कुठे होणार हा शोध घेण्याची वेळ नाहीये, मात्र राज्यात केव्हाही कुठेही होऊ शकतो, तुम्ही दुर्लक्ष करू नका असं या धमकीवजा मेलमध्ये म्हटलेलं आहे। एकूणच या मेल नंतर महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाकडनं मुंबई पोलीस आणि इतर ठिकाणी देखील त्याबाबत कळवण्यात आलं असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले असताना अशातच हा धमकीचा मेल आल्यामुळे संपूर्ण यंत्रणा ही पुन्हा एकदा अलर्ट मोडवरतीच गेल्याचं पाहायला मिळतंय। त्याआधी देखील असे धमकीचे मेल आले होते, त्याचबरोबर त्यानुसार सूचकता दाखवत मुंबई पोलिसांकडनं विविध ठिकाणी तपासणी देखील करण्यात आली होती। आता या मेल नंतर यामागे कोण आहे याचा शोध सध्या मुंबई पोलीस घेताना पाहायला मिळत आहे। सायबर पोलिसांची देखील मदत घेतली जात आहे। अगदी धन्यवाद सूरज माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।